उलट टांगून मारलं, आपल्याला हे उलट टांगून या विधानसभा निवडणुकीत गद्दाराला मारायचं. दिनेश भाऊ परदेशी भारतीय जनता पार्टीचे नेते जे ज्यांच्या पत्नी व ते सातत्यानं 15-20 वर्षापासून वैजापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे. याच्या आधी त्यांनी विधानसभा लढलेली आहे. सुरुवातीला हे शिवसेनेतच होते. त्यांचा शिवसेना पक्षामध्ये प्रवेश होतो. मी त्यांचं शिवसेनेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनाही सांगतो ही शिवसेना वैजापूरची शिवसेना 1985 पासून कडवट शिवसैनिकांची वाणी साहेबांनी नंतर ही आणखी ताकदीनं बांधली. आपल्या काळामध्ये प्रचंड विकास या ठिकाणी झाला. 95 ते 2000 ला विकास झाला आणि 2019 ते 2022 मध्ये सुद्धा या भागामध्ये अनेक सिंचनाचे प्रकल्प माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. फक्त हे प्रकल्प येणाऱ्या काळात पुढे न्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं वैजापूरवरचा गद्दारीचा कलंक आपल्याला पोचायचा. मग त्यासाठी आपण सगळे सिद्ध होऊ एवढं सांगतो आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की आपण या उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं. सर्व शिवसैनिकांच्या मातोश्रीमध्ये स्वागत करतोय. गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या इकडे येऊन गेलो होतो. आपल्यापैकी बरीच जण त्या सभेला सुद्धा होती. त्याच वेळेला खरं म्हणजे दिनेशजी तुम्ही प्रवेश करणार होता. आता हा उलटा प्रवास सुरू झालेला आहे. आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलात. भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांग हा तुमच्यामध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तो भेसळीचा कार्यक्रम पुन्हा मान्य आहे का? जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली माजवलेलं आहे, हे स्वतंत्र माजवलेलं आहे. हे हिंदुत्व माझं नाही, माझं हिंदुत्व वेगळं आहे. काल परवाकडेच म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार गुंडे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले. आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये. पण हे जे बाजार गुंडे आहे यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे. त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे. हा आता जास्त काय बोलत नाही कारण सभेला सुरुवात झाल्यानंतर मग आपल्या तोफा धडधडायला सुरुवात होते. सगळंच आता बोललो तर मग सभेत काय बोलणार. पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण काल जे बाजार गुडघे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय. कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल. मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार गुडघा आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा. हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो. तर आज तुमच्यावरती एक महत्वाची जबाबदारी टाकतोय कारण वैजापूर हा आपला मतदारसंघ. मी खास करून वाणी कुटुंबियांना धन्यवाद देतोय की वाणी साहेब आज आपल्यात नाहीयेत पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेलं आहे. त्यांना मी खास धन्यवाद देतोय. आणि ज्या वाणी साहेबांनी एक मनाचा मोठेपणा दाखवला होता. गेल्या वेळेला सुद्धा मी वाणी साहेबांना साजरा धरला होता की वाणी साहेब आपणच इथले हक्कदार आहात, आपणच इकडे उमेदवार म्हणून उभे राहा. मला म्हणाले की उद्धवजी आता खूप झाला नवीन माणसानं पुढे आणू. आता त्यांना काय कल्पना की असा गद्दार निघेल. तर या गद्दारीला गाडून पुन्हा आपली निष्ठेचा भगवा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा ही एक तुमच्याकडनं अपेक्षा करतो. नव्हे तशी तुमच्यावरती मी जबाबदारी देतो. पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाजार मुंडगे काल आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले. कोण कोणाला खतम करतो ते आम्ही बघून घेऊ असं उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना उद्देशून म्हटलंय. बाजार मुंडगा महाराष्ट्रात येऊन आम्हाला संपवण्याची भाषा करतो अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांचं नाव न घेता केली आहे. भाजपमध्ये सध्या भेसळ सुरू आहे आणि आता उलटा प्रवेश सुरू झाला असल्याचंही ठाकरे म्हणाले. वापस गेले. इतक्या लाचारीमुळे लोक सोडून चालले आहे. मला वाटतं त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. माणसाला कोणीच संपवत नाही, आपण स्वतःच संपतात. आपल्या कृतीमध्ये माणसं संपतात. त्यामुळे मला वाटतं थोडा याचा विचार केला पाहिजे. भाजपमध्ये आयारामांना संधी मिळू नये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारची भूमिका काही तुमच्याच पक्षातल्या नेत्यांनी घेतली असं कळतं. काही नाही व कोणी भूमिका घेतली नाही. मीडियांच्या न्यूज चालतात.
कुणीच अशा भूमिका घेतल्या नाही आणि पार्टीने निर्णय घेतला. आज अमितभाई काल विदर्भात, मराठवाड्यात, आज नाशिकमध्ये, मग कोल्हापूरमध्ये, नंतर मग कोकणात, नंतर मुंबईत पुढच्या दौऱ्यात, पुढच्या 8 दिवसात दौरा होईल. भारतीय जनता पार्टीला जे मजबूती देण्याकरता आमचे नेते, एक प्रेरणा देण्याकरता, एक ऊर्जा देण्याकरता 2014मध्ये बघा माननीय अमितभाई आले आणि एक नवी ऊर्जा या महाराष्ट्राला मिळाली, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले. आज महायुतीला पुन्हा ऊर्जा देण्याकरता माननीय अमितभाई आले आहेत. आमच्या संघटनेला निवडणुकीकरता काय काय केलं पाहिजे, संघटन शक्ती वाढवून बूथवर काम केलं पाहिजे आणि बूथवरच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी नेत्यांनी उभं राहिलं पाहिजे, याकरता हा दौरा आहे. मला वाटतं या दौऱ्यातनं आम्हाला ऊर्जा मिळेल आणि महायुती प्रचंड ताकदीने डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रात येईल. केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, हे 2 सरकार मिळून 14 कोटी जनतेकरता, या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करेल असा या ठिकाणी बैठकीचा अजेंडा आहे. केंद्रातलं सरकार मोदीजी 2029 पर्यंत आहे, 2029 पर्यंत. राज्यात जर 2029 पर्यंत सरकार असलं तर दोन्ही सरकारचं पाठबळ महाराष्ट्राला मिळेल. एक चुकीची महाविकास आघाडीची बटन ही केंद्रातल्या सर्व योजना बंद करेल, जसं उद्धव ठाकरेंनी बंद केल्या होत्या. 15 योजना बंद केल्या होत्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. मला वाटतं याचा हा दौरा आहे. या दौऱ्यातनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं त्या ठिकाणी शासन येण्याकरता आणि पुन्हा या निवडणुकीत बळ मिळेल. इथल्या नेतृत्वावरती विश्वास नाही म्हणून जे आहे ते अमित शहा वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत, अशा पद्धतीची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. असं आहे, अमित शहासारखे संघटन कौशल्य असलेले आणि जिंकण्याची उमेद निर्माण करणारे एक आमचं एक मोठं ऊर्जास्त्र आहे. आणि अमितभाईच्या जेव्हा प्रवासामध्ये आमची संघटन शक्ती अजून जोरात कामात लागतं, त्यांची भीती जयंत पाटलाला वाटतं, याची भीती काँग्रेसला वाटतं. जेवढ्या वेळा अमितभाई येतात तेवढ्या दिवसाकरता यांची घाबरगुंडी उडतं की अमितभाई नवीन काय सांगून जातील महाराष्ट्र भाजपला, काय नवा मूलमंत्र देतील. त्यामुळे यांची घाबरगुंडी होते आणि त्यामुळे यांना झोप लागत नाही 2-2, 3-3 दिवस. म्हणून हे असे विधान, नरेटिव्ह सेट करतात. त्यांनी घटस्थापनेच्या दिवशी राजकीय भूकंप होईल असं जयंत पाटलांनी काल परवा. जेवढे काही भूकंप व्हायचे तेवढे होऊन गेले. आता एकच भूकंप आहे, जो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती प्रचंड ताकदीने सत्तेमध्ये येईल. त्या भूकंपाचे हादरे अनेक वर्षापर्यंत उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटलाला लागतील. कालच्या बैठकीमध्ये आता कारण उत्तर महाराष्ट्राची बैठक आहे त्याविषयी नाही, उत्तर महाराष्ट्रामध्ये आमचं संघटन मजबूतच आहे. मागच्या वेळी किती 98,000 मतांनी मागे राहिलो आहे. महायुतीपेक्षा म्हणजे महाविकास आघाडीपेक्षा आमचे मतं किती मागे आहे? 98,000 मतं मागे आहे. आम्ही 1 लाख सुद्धा मतं मागे नाही आहेत महाविकास आघाडीपेक्षा महायुती लोकसभेमध्ये. त्यामुळं इथे मोठा पार्टी बेस आहे, महायुतीचा बेस आहे आणि सर्वात मोठं यश हे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. निश्चितपणे या दौऱ्याचा खूप मोठा ऊर्जा या महाराष्ट्राला, या उत्तर महाराष्ट्राला मिळेल. उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक होते. खडसे महत्त्वाचे नेते आहेत उत्तर महाराष्ट्रातले. गणपती नंतर त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलं जाईल असं फडणवीस बोलले होते. छत्रपती संभाजीनगरात महायुतीची जागा वाटपासंदर्भात 1.5 तास चर्चा. शहांच्या बैठकीला फडणवीस, शिंदे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित. आज पुन्हा शहा, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या बैठकीची शक्यता. भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाला 55 ते 60 जागा, अशा फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा, सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा. 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात. भाजपच्या मिशन विदर्भमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मिशन विदर्भ, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य. 62 पैकी 45हून अधिक जागा विदर्भात हव्यात. नागपुरातील बैठकीत शहांच्या सूचना. विदर्भ भाजपच्या हातून गेलाय. मोदी शहांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस 45 जागा जिंकणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा. निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी शहा महाराष्ट्रात येतात. मतमोजणी वेळी आमच्या बाजूने रहा असा दम शहा अधिकाऱ्यांना देतात. संजय राऊतांचा आरोप. शहांचा मुलगा जरी महाराष्ट्रात आला तरी शिंदे स्वागताला जातील. संजय राऊतांचं शहांवर आरोप तर शिंदेंवर टीकास्त्र. वापरा आणि फेका हा भाजपचा इतिहास आहे. आधी अजित पवार आणि त्यानंतर शिंदे गटाचा भाजपकडून काटा काढला जाईल. संजय राऊतांची प्रतिक्रिया.
वापरा आणि फेकामध्ये उद्धव ठाकरेंची पीएचडी. ठाकरेंनी अनेकांना वापरलं आणि फेकलंय. नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. भाजपने लोकसभेतही 45+चा निर्धार केला होता. लोकसभेत यशस्वी झाले नाही. हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही. विदर्भात मिशन 45 या भाजपच्या घोषणेवर बच्चू कडूंची टीका. चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला शासकीय भूखंड. कोराडीतील महालक्ष्मी जगदंबा संस्थानला नवीन कॉलेज उभारण्यासाठी भूखंड. संस्था माझी नाही, मी फक्त संस्थेच्या कार्यकारिणीचा अध्यक्ष. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. भाजपकडून जमिनी घशात घालण्याचं काम सुरू. जमीन खाण्यात भाजप वस्तात. विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. तर सबभूमी देवाभाऊकी. भूखंड वाटपावरून संजय राऊतांचा टोला. नाशिकच्या द्वारका परिसरात पावसाचं पाणी साचलं. पाणी साचल्यानं मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी. आज अमित शहांचा नाशिक दौरा. पुण्यात सुळेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. डीपीडीसीच्या मंजूर झालेल्या कामातून आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे आणि अशोक पवार यांना निधीतून वगळल्याचा आरोप. आरक्षणाच्या बाबतीत सध्या विविध मागण्या होत आहेत. मात्र मागण्या करताना त्या कोर्टात टिकतील का हे पाहावं लागेल. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. तर समाजात दुफळी होऊ नये हा आमचा सतत प्रयत्न. फडणवीसांची प्रतिक्रिया. अतिरक्तस्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू. शवविच्छेदन अहवालातील महत्त्वाची माहिती समोर. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडून सुपूर्द. तर 5 डॉक्टरांच्या पॅनलकडून तब्बल 7 तास अक्षयचं शवविच्छेदन सुरू होतं. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर मुंबईत बॅनरबाजी. बॅनरवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना असाच न्याय मिळणार. बॅनरवर उल्लेख. राज्यात जसे लिंगपिसाट आहे तसे सत्तापिसाटही आहेत. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या. सामनाच्या अग्रलेखातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा. भाजपचे मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्याकडून शरद पवारांची भेट. पिचड पिता पुत्र तुतारी हातात घेण्याची चर्चा. अकोले विधानसभेची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता. अमरावतीतील काँग्रेस आमदार सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता. 13 ऑक्टोबरला प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गटाच्या प्रवीणा मोरजकरांना संभाजी ब्रिगेडचा विरोध. प्रवीणा मोरजकर कुर्ला विधानसभेसाठी ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार. प्रवीणा मोरजकर यांना उमेदवारी देऊ नये. संभाजी ब्रिगेडचं उद्धव ठाकरेंना पत्र. मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी अधिकार पदाचा भंग केला, त्यांच्यावर कारवाई करा. आमदार संजय जगताप यांचं राज्यपालांना निवेदन. विधानसभा अध्यक्षांनी आमदार जगताप यांचा अर्ज फेटाळला होता. काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना जात वैधता प्रमाणपत्र जारी करा. हायकोर्टाचे आदेश. जात प्रमाणपत्र अवैध ठरवणाऱ्या समितीला 1 लाख रुपयांचा दंड. न्यायदेवतेवरचा विश्वास खरा ठरला. रश्मी बर्वेंची प्रतिक्रिया. निष्पक्ष निवडणुकांसाठी सध्याच्या पोलीस महासंचालकांना बडतर्फ करण्याची गरज. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवा. निवडणूक आयोगाला पत्र लिहित नाना पटोलेंची मागणी. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी महायुतीला मतदान करा. महाविकास आघाडीला मतदान केल्यास लाडकी बहीण योजना बंद होईल. आमशा पाडवी यांचा दावा. मनोज जरांगेंवर सलाईन लावून उपचार. ग्रामस्थांच्या विनंतीनंतर जरांगेंनी रात्री सलाईन लावली. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 9वा दिवस. शरद पवार गटाचे नेते राजेश टोपेंनी घेतली जरांगेंची भेट. मध्यरात्री राजेश टोपेंनी जरांगेंची भेट घेतली. वडिगोद्रीमध्ये ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण. उपोषणाचा आज 7वा दिवस. वडिगोद्रीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त. जे सरकार किंवा पक्ष आदिवासींच्या विरोधात त्यांना गाडणार. भाजप नेते पद्माकर वळवी यांचा महायुतीला इशारा. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पद्माकर वळवी यांची जीभ घसरली. डोंबिवलीच्या 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीत मोठे बदल. संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे. 27 गावांची वेगळी नगरपालिका करण्याचा विषय पुन्हा चर्चेत. नायगाव विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच. नायगावची जागा पवार गटाला सोडल्यास नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीला फायदा होईल. पवार गटाच्या शिशिर देशमुखांचं वक्तव्य. नायगावात काँग्रेसच्या मिनल खदगावकरांकडून मोर्चे बांधणी. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्याकडून महिलांना पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. व्हिडिओ समोर आणत ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. पंतप्रधान मोदी उद्या पुण्याच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं उद्घाटन करणार. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा. आमचं ठरलंय कसब्यात धंगेकर, नो ताई नो भाई. पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाबाहेर कसबा विधानसभा मतदारसंघ मित्र परिवाराकडून बॅनरबाजी. धंगेकरांच्या बॅनर्सची शहरात चर्चा. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी. विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या हेमंत रासने, धीरज घाटे, माधुरी मिसाळ, श्रीनाथ भीमाले यांचे बॅनर. पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी 13 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था. मोदींच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता. नागपुरात सकल ओबीसी समाजाकडून राहुल गांधींविरोधात बॅनर. राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याचा निषेधार्थ बॅनर.
राज ठाकरे 27 आणि 28 सप्टेंबरला विदर्भाच्या दौऱ्यावर. विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. रामगिरी महाराजांवर कारवाई करा, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र. उमरगा विधानसभा माजी खासदार शिवाजीबापू कांबळे लढण्याची शक्यता. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उमेदवारीची मागणी, तर उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्यास सांगितल्याची शिवाजी कांबळेंची माहिती. नालासोपाऱ्यात गुंगीचं औषध देऊन 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. भाजप नेता संजू श्रीवास्तवसह तिघांवर गुन्हा दाखल. आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे रुळावर दगड ठेवल्याची घटना. सुदैवानं नंदीग्राम एक्सप्रेसचा अपघात टळला. ब्रेक लागेपर्यंत नंदीग्राम एक्सप्रेसनं रुळावरील दगडांना उडवलं. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. पालघर, ठाणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई आणि कोकणातही जोरदार पाऊस कोसळणार. लातूर जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणाचे 12 दरवाजे उघडले. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत. लातूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसाचा लातूर जिल्ह्यातील शेती पिकांना मोठा फटका. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं साहित्याचं मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यातील मुरुड, चांडेश्वर या सभामंचावर उपस्थित आपणा सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित पक्षाच्या सन्माननीय खासदार फौजियाताई, त्याचप्रमाणे बीड मतदारसंघाचे अत्यंत लोकप्रिय आमदार आमचे मित्र बजरंग बाप्पा सोनवणे, आमचे खासदार मित्र बजरंग बाप्पा सोनवणे, या ठिकाणी सभामंचावर बसलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी आज परळी विधानसभा मतदारसंघातून